नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या गमती जमती आणि ब्लॉग्स माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर काल आम्ही आमच्या शेतातील हिरवा हरभरा काढला। त्यात काही हरभऱ्याची हिरवी झाडे होती। त्या झाडांचे हिरवे गाठे आम्ही तोडून घेतले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिरव्या हरभऱ्याची काळ्या मसाल्यातील आमटी। तर हे बघू शकता, काल जे आपण घाटे आणले होते तर ते आम्ही आता छान प्रकारे असे सोलून घेतलेले आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये या आपल्या हिरव्या हरभऱ्यांची काळ्या मसाल्यातील चुलीवरील गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातील आमटी बघणार आहोत। तर बघू शकता, इथे मी हरभरे अर्धे शिजून घेण्यासाठी पाणी गरम करत ठेवलेले आहे। तर पाणी थोडं कोमट झालेलं आहे। तर आपण हे सगळे हिरवे हरभरे त्याच्यात आपण घालून घेऊया आणि अर्धे शिजून घेऊयात। तर हे हरभरे आपले शिजतायत तोपर्यंत आपण आपली चूल पेटून घेऊया। चला आता मी चूल पेटवते। तर आता चूल आपली चांगली पेटलेली आहे। तर आपण आता चुलीवर तवा ठेवून घेऊया। आपला तवा इथे गरम होतोय तोपर्यंत आपण मसाला भाजण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर बघू शकता, इथे मी अर्ध खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे। छोटस अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। 2 मिरच्या, 3 ते 4 मोठे कांदे मी उभे चिरून घेतले। थोडासा सुकलेला कढीपत्ता आणि 1 ते 2 लसूण पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत। तर आपण आता सर्व कच्चा मसाला तव्यावर छान प्रकारे भाजून घेणार आहोत। तर तवा इथे तापलेला आहे। तर मी आता या तव्यामध्ये आपला बारीक उभा चिरलेला कांदा, मिरच्या आणि लसूण एकत्रच भाजून घेत आहे। तर आपण हे छान लालसर होईपर्यंत भाजून घेते। कांदा थोडासा लालसर झालेला आहे। तर मी थोडस त्यात तेल टाकून घेते। अजून कांद्याला लालसरपणा येऊन द्यायचा आहे। बघू शकता, आता कांदा छान प्रकारे लालसर झालेला आहे। तर आपण आता तो काढून घेऊया। कांदा आपण भाजून घेतलेला आहे। आता मी खोबरं भाजून घेते। खोबरं आपण छान खरपूस भाजून घ्यायचंय। तर खोबरंही आपण खरपूस भाजून घेतलंय। तर तेही आपण या कांद्यामध्ये, भाजलेल्या कांद्यामध्ये काढून घेऊया। तर हे बघा, आता मी खोबरं छान खरपूस भाजून घेतलंय। कांद्यामध्ये मिरच्या आणि लसूण पण छान प्रकारे भाजलं गेलेलं आहे। तर आपण हा मसाला थंड करून घेऊया आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तर मसाले आता थंड झालेत। तर आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। तर आता या भाजलेल्या मसाल्यामध्ये मी थोडेसे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। आणि हा मसाला छानपैकी बारीक करून घेते। तर आपण हा मसाला पहिल्यांदा पाणी न टाकताच वाटून घ्यायचा आहे। तर आता मी थोडस पाणी टाकून घेते त्याच्यात आणि परत एकदा आपण हा मसाला फिरून घेऊया।
तर आपला मसाला छानपैकी बारीक झालेला आहे. बघू शकता मी छान मसाला बारीक करून घेतलेला आहे. तर चला आपण आता कालवणाला फोडणी देऊया. आता कालवणाला फोडणी देण्यासाठी मी कढई चुलीवर ठेवून घेते. कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. तेल थोडं गरम करून घेते. तेल चांगलं तापलं आहे. तर कालवणाला मस्तपैकी तरी येण्यासाठी आपण तेलामध्ये थोडा मसाला फ्राय करून घेऊया. हा आपला घरचाच मसाला आहे. मसाला छान प्रकारे तेलामध्ये परतून द्यायचा आहे. आता इथं मसाला परतला आहे. तर त्या मसाल्यामध्ये आपण आपला भाजलेला काळा मसाला टाकून घेऊया. तर त्या मसाल्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेते. आणि आपण हा मसाला छान तेलामध्ये परतून घेऊया. तेल सुटस्तोवर आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता मसाल्याला तेल सुटलंय बाजूने. अजून आपण थोड्या वेळ हा मसाला चांगला परतून घेऊया. बरे शिजायला टाकले होते तर ते बऱ्यापैकी अर्धे शिजलेले आहेत. आणि हे शिजवलेलं हरभऱ्याचं पाणी आहे ते आपण फेकून नाही देणार आहोत. तेच आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत. तर आता मसाला चांगला परतलेला आहे. इथे हे हरभरे मी या मसाल्यामध्ये फ्राय करून घेते. आता मसाल्यामध्ये हरभरे चांगले मिक्स झालेले आहेत. तर आपण हे आता गरम पाणी या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. आता या कालवणाला छानपैकी खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. तर मी याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. तर मित्रांनो हे जे हिरवे हरभरे आहे हे सीझन मध्येच उपलब्ध असतात. तर आता सध्या हरभरे काढायचे काम चालू आहेत. तर तुमच्याकडेही हे जर हरभरे भेटले तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर आता आपल्या हरभऱ्याच्या आमटीला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आणि आता हरभरे ही बघू शकता पूर्णपणे शिजलेले आहेत. हे बघा. तर तरीही आलेली आहे कालवणाला मस्तपैकी. तर मी जाळ कमी केलेला आहे आणि आहारावरच आमटी थोड्या वेळ ठेवून घेते. तर मी थोडी कोथिंबीर त्याच्यात टाकून घेते. हिरव्या हरभऱ्याची आमटीची रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा. तर आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब ही करायला विसरू नका. थँक्यू.